आपण रमणरेती या ठिकाणी गेलो आणि रमणरेतीला गेल्याच्या नंतर तिथली माती आणि त्या ठिकाणी सर्व लोक असे गडबडाला लोळले, खूप खेळ खेळले. याबाबत आपलं काय मत आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने आनंद घेतला? गोकुळमध्ये आम्ही जेव्हा गेलो त्या ठिकाणी गोकुळ ही एक कृष्णांची पवित्र भूमी होय आणि त्या ठिकाणी रेती अत्यंत मुलायम रेती त्यामध्ये बसल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणची गाईडने ही पूर्ण खूप चांगली माहिती त्या ठिकाणी दिली आणि त्या रेतीवर आपले आराध्य प्रभू कृष्ण तर त्या ठिकाणी त्या मातीवर रममाण झाले होते. त्या ठिकाणी क्रीडा केली. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा त्या रेतीमध्ये आम्ही विसावा घेतला त्या ठिकाणी एक अत्यंत आनंद झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला वाटलं की या रेतीमधून आपण जाऊ नये, या गोकुळमध्येच आपण खूप दिवस या ठिकाणी राहावेत, अशा त्या मातीशी एक आकर्षण निर्माण झालं आणि त्या ठिकाणी आम्ही धन्य धन्य झालो. त्या रमण रेतीमध्ये त्या ठिकाणी मातीवर आम्ही जेव्हा बसलो आमच्या एकंदरीत ग्रुपमधील आपण रमणरेतीचं दर्शन करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी कुणीतरी आहे. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी श्रीमंत आहे, मी प्राध्यापक आहे. हा सगळा अहंकार आपण विसरून गेलो आणि अहंकार विसरून जमिनीवर येणं याच्यासाठी रमणरेतीची लोळण घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातला अहंकार आता काही अंशी कमी करणं ही काळाची गरज आहे. अहंकार घालवण्यासाठी सुद्धा रमणरेतीचं दर्शन केलं पाहिजे, असंच आपलं मत आहे. बिलकुल त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मोठे मोठे अधिकारी मोठे मोठे